पंढरपूर तालुक्यात स्वतःच्या पत्नीचा कोयत्याने वार करून पतीने तिचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली। आरोपी पळून जात असताना पंढरपूर तालुका पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले। या संदर्भात अधिक माहिती अशी की पंढरपूर तालुका पोलीस ठाण्या हद्दीमधील गोपाळपूर येथे मागील 10 दिवसांपूर्वी स्वेरी कॉलेजच्या पाठीमागे ऊस तोडणीसाठी जळगाव येथील 3 ते 4 टोळ्या आलेल्या होत्या। यामध्ये भानुदास आनंदा वाघ वय वर्ष 45 हा ऊसतोड कामगार व त्याची पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ वय वर्ष 35 हा 2 मुलांसह ऊस टोळीमध्ये राहत होता। दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12 वाजताचे सुमारास यातील आरोपी भानुदास आनंदा वाघ राहणार दरेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या आरोपीने त्याची पत्नी लक्ष्मी भानुदास वाघ हिला घरगुती भांडणाच्या कारणावरून ऊस तोडीच्या कोयत्याने गळ्यावर मानेवर वार करून जीवे ठार मारलं होतं। सदरची माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना डायल 112 क्रमांकावर मिळाल्यानंतर तातडीनं पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना कळवून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, पोलीस निरीक्षक मुजावर व PSI वडणे व स्टाफ असे घटनास्थळी रवाना झाले। यानंतर सदरचा आरोपी हा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन उसाच्या फडाच्या मागून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी स्वेरी कॉलेजच्या पाठीमागील परिसर शोध घेऊन 2 तासामध्ये आरोपी भानुदास आनंदा वाघ याला शिताफीनं ताब्यात घेऊन अटक केली। आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या हत्यार कोयता पोलिसांनी जागीच जप्त केलाय। या आरोपीकडे कुठलाही मोबाईल क्रमांक नसतानाही पोलिसांनी अतिशय तत्परतेने सदर आरोपीला खुनाच्या गुन्ह्यामधून तात्काळ अटक केली व खुनासारखा गंभीर गुन्हा उघडकीस आणलाय। सदर आरोपी विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाडणे, भारत भोसले, पोलीस ASI विजय गायकवाड, हवालदार सतीश चंदनशिवे, पोलीस हवालदार साळुंखे बाजीराव काकडे, अभिमन्यू गरड, पोलीस कॉन्स्टेबल हजारे, पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ, सुहास देशमुख, विजय आवटी, सागर गवळी यांच्या पथकाने केली आहे।